नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील इनामदार. आपल्या सगळ्यांचं इनामदार क्लासेसमध्ये हार्दिक स्वागत. खरं तर TETची परीक्षा आता दिवसांमध्ये नाही तर तासांमध्ये आता राहिलेली आहे. काही अवघे तास उरलेले आहेत आणि तरी पण मी नवीन व्हिडिओ आज तयार करत आहे आपल्या सर्वांसाठी. कारण या व्हिडिओचा टॉपिक पण तितकाच महत्त्वाचा आहे. कारण आपल्याला माहिती आहे की आता तुमचा सगळ्यांचा अभ्यास झाला असेल, रिव्हिजन झाला असेल, परंतु एका प्रश्नाच्या बाबतीत मात्र कॉन्फिडन्स येत नाही आणि तो प्रश्न म्हणजे पॅसेज वाचणं आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधणं. आपला किती जरी अभ्यास झाला असला तरी ह्या प्रश्नाचा मात्र आपल्याला तितकासा आत्मविश्वास येत नाही. कारण या प्रश्नाकडे बघण्याची आपली मानसिकता, ज्यांचा इंग्रजी हा विषय नाही आहे किंवा ज्यांचा विषय आहे त्यांची देखील, ज्या वेळेला आपण पॅसेजच्या प्रश्नांचा विचार करतो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा वाटतं की पॅसेज केवढा आला असेल, त्यातले शब्द मला येतील का, त्यातल्या प्रश्नांची उत्तर मला सापडतील का. पॅसेज मोठा असेल तर मग तो आता आपल्याला एका प्रश्नासाठी साधारणपणे म्हणजे 5 मार्कांसाठी साधारणपणे 7-8 मिनिटं वेळ असतो, तेवढ्या वेळात होऊन जाईल का माझा प्रश्न तो. ह्या सगळ्या मानसिकतेमुळं खरं तर तो पॅसेज खूप अवघड होऊन जातो. आज त्याच्यासाठीच मी आपल्याला मदत म्हणून आपल्यासमोर एक एक्झाम्पलच ह्या पॅसेजचं घेतोय की नेमकं पॅसेज वाचायचा कसा आणि त्याच्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधायची कशी. आता आपण मागच्या वेळी जे जे घेतलेले आहेत प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून, त्याच्यामध्ये 2020च्या प्रश्नपत्रिकेतला पॅसेज आपण सोडून घेतलेला आहे. परंतु आज छोटासाच व्हिडिओ करतो एका पॅसेजचाच, कारण आता पूर्ण प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ करण्यात इतका वेळ तुमच्यापाशी नाही आहे, म्हणून छोटासाच व्हिडिओ करतोय. तर इंट्रोडक्शनमध्ये पण आता मी जास्त वेळ घालवत नाही वाया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यासाठी हिंट असेल काय पॅसेज वाचण्यासाठीची. तर कुठलाही विचार डोक्यात आणू नका, मला पॅसेज समजेल का नाही समजेल, पॅसेज केवढा आहे, छोटा आहे, मोठा आहे, 1 पॅरेग्राफ आहेत का 2 पॅरेग्राफ आहेत, पॅसेजमध्ये अवघड शब्द आहेत का, मला पॅसेजच्या टॉपिकच माहीत नाही, मी पहिल्यांदाच अशा प्रकारचा टॉपिक वाचतोय, असा कोणत्याही प्रकारचा डिफॉर्म्ड व्हिजन, पूर्वग्रह दूषित असा कुठलाही एक व्हिजन न ठेवता पॅसेज जस्ट रीड करायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही पॅसेज पूर्णपणे रीड करा. म्हणजे थांबत रीड करू नका, पूर्णपणे रीड करा. एक रीडिंगमधला कॉन्सेप्ट काय आहे, रीडिंगच्या स्पीडवर अफेक्ट करणारा, जो माझ्या मते सगळ्यांनाच आपल्याला अनुभव येत असेल ह्या गोष्टींचा. आपण काय करतो, 1-2 ओळी वाचत जातो, परत वाटतं की नाही मला समजलं नाही, म्हणून परत पहिल्यापासून वाचायला सुरुवात करतो. हे असंच भरपूर वेळा होत जातं. ओळ वाचायची, परत वाटतं नाही मला ही ओळ समजलेली नाही, म्हणून परत पहिल्यापासून वाचायचं. असं करू नका, ह्याला रिग्रेशन म्हणतात. आणि ह्याच्यामुळं वेळ तर जातोच वाया आणि कॉन्सेप्ट पण त्या टॉपिकचा लक्षात येत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की एकदम स्लो पॅसेज वाचला म्हणजेच आपल्याला आकलन होतं असं पण काय नाही. मॉडरेट स्पीडनं पॅसेज वाचा, तुम्हाला मॉडरेट स्पीडनं पॅसेज वाचला तरी समजतो. आणि सगळ्यात त्याच्यापेक्षा महत्त्वाचं, आपल्याला या पॅसेजमधले किती शब्द येत नाहीत याचा विचारच करू नका वाचताना. जस्ट गो ऑन, फक्त वाचतच जावा. आणि कसं असते, आता मी हे उदाहरण मागच्या वेळेला पण सांगितलं होतं की 100 शब्दापैकी 90 येत आहेत, 10 येत नाहीत. 10 शब्दांचा विचार करून मानसिकता खराब करून घेऊ नका. कदाचित त्या 10 शब्दांचा वापर प्रश्नांची उत्तर देताना आपल्याला येणार पण नाही, त्यातल्या एखाद्या दुसऱ्या शब्दाचीच आपल्याला मदत लागेल. आणि त्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न दिलेले आहेत, त्याचे ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला ती प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. मी मागच्याही ह्याच्यात सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही या प्रश्नांची मदत घ्यायला शिकायचं आहे. एक करायचं आपण सगळ्यात पहिल्यांदा, पॅसेज पूर्णपणे वाचून काढायचा, त्यातले मला किती शब्द येत आहेत किती येत नाहीत ह्याचा विचार करायचाच नाही. आणि त्याच्यानंतर दुसरं, प्रश्नांची मदत घ्यायला शिकायची आहे. आपण प्रश्नांची मदत घ्यायला शिकायचीच आहे. प्रश्न आणि त्याचे ऑप्शन्स. एखादा दुसरा प्रश्न बाबा ठीक आहे आपल्याला मदत करणार नाही आपल्याला ती थीम कॉम्प्रिहेन्शन करण्यासाठी, परंतु 1-2 प्रश्न तरी नक्कीच आपल्याला त्या थीमकडे लीड करतील. त्याच्यातले असणारे ऑप्शन्स आपल्याला त्या थीमकडे लीड करतील. तर प्रत्येक प्रश्नाचे 4 ऑप्शन असतात, त्यामधले एखादा दुसरा ऑप्शन हा अनरिलेटेडच असतो. 1-2 ऑप्शन त्या पॅसेजशी रिलेटेड असतात, एक करेक्ट असणार आहे, 1-2 ऑप्शन्स, त्याच्यावरून आपल्याला मदत होते. बघा, मी तुम्हाला पॅसेज वाचून दाखवेन, त्यावेळेला प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची ते पण बघायचंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी तुम्हाला सांगत पण नाही या ठिकाणी मराठीतनं त्या पॅसेजचा अर्थ वगैरे, किंवा गरज पडेल तर सांगेन. पण लक्षात घ्या मी कसं वाचतोय, मी कसं लॉजिकल थिंकिंग करता आलं पाहिजे, आपलं सगळं लॉजिक वापरता आलं पाहिजे, आपलं सगळं प्रिव्हियस नॉलेज, इतर सगळ्या क्षेत्रातलं नॉलेज या ठिकाणी वापरता आलं पाहिजे. आणि त्याच्या साह्यानं आपल्याला हा पॅसेज सोडवायचा आहे. बघा, तर सुरू करूया. 2016 साली पडलेली प्रश्नपत्रिका, त्याचा हा पॅसेज आहे बघा. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट करेक्ट आन्सर ऑफ द गिवन क्वेश्चन्स. नो डाऊट
The green revolution has led to self-sufficiency in food production, but it has also brought with it the formidable problem of poisoning of food grains and other eatables. This is caused by excessive use of chemicals on crops and pesticides residues. It has also created havoc by exterminating the species of useful parasites and viruses which keep pests under control. Scientists are now worried about the resurgence of such formidable pests in menacing proportion, which seem to undermine all that they have achieved in agricultural production. ओके, हा मी आता पॅसेज एकदम म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचलेला आहे. मला ठीक आहेत असे भरपूर शब्द वाटलेले आहेत की मला ह्या शब्दांचा अर्थ कळाला नाही. उदाहरणार्थ आता थोडक्यात सेल्फ सफिशियन्सी किंवा समजा फॉर्मिडेबल म्हणजे काय कळालं नाही, किंवा रेसिड्यूज म्हणजे कळालं नाही. पेस्टिसाइड्स वगैरे आपल्याला माहिती आहेत, आता साधारणपणे कॉमन शब्द होऊन गेलेले आहेत. समजा पॅरासाइट्स म्हणजे काय कळालं नाही, एक्सटर्मिनेटिंग म्हणजे कळालं नाही, किंवा रिसर्जन म्हणजे काय कळालं नाही, किंवा अंडरमाइन म्हणजे पण कळालं नाही. ठीक आहे ना. बघा आता इतके शब्द मी अवघड काढलेले आहेत. माझ्या मते साधारणपणे एवढे शब्द अवघड निघतील, ह्या इतके नाहीतच आता, हे साधे साधे शब्द आहेत. पण तरी पण म्हणतो मी की समजा एवढे शब्द अवघड आहेत आणि त्या शब्दांचा आपल्याला अर्थ कळाला नाही, पण तरी पण बघा आता आपण कसा पॅसेज सोडवणार आहे. या शब्दांचा अर्थ आपल्याला न कळता देखील आपण पॅसेज सोडवणार आहेत. कमीत कमी 5 पैकी तुम्हाला 5 राहू देत, पण 4-3 तरी मार्क मिळणार ह्या मेथडनं 100%. बघा तुम्ही आता, द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज लेड टू सेल्फ सफिशियन्सी इन डॅश डॅश डॅश. बघा, फूड प्रोडक्शन, कन्झ्युमर गुड्स प्रोडक्शन, इंडस्ट्रियल प्रोडक्शन, वेपन प्रोडक्शन. आता ह्या तर प्रश्नांचं उत्तर पहिल्याच ह्याच्यात आहे. सेल्फ सफिशियन्सी इन फूड प्रोडक्शन इतका साधा आणि सोपा होता. बरं, सगळ्यात महत्वाचं ग्रीन रिव्हॉल्युशन म्हणजे आपल्याला माहिती आहे हरित क्रांती. हरित क्रांतीनं काय झालं रे? हरित क्रांतीनं आपण अन्नधान्याच्या बाबतीत काय झालो, स्वावलंबी झालो. हे तर साधा साधा कॉमन सेन्सचा आपल्याला असणारा टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला न काय ह्या पॅसेजमधलं कळणार, पण हरित क्रांती म्हणजे काय, त्याच्यामुळे काय अचीव झालं हे तरी माहिती आहे आपल्याला. ह्याच्यावरून सुद्धा ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर निघते आपल्याला. पण तरी पण बघूया अजून. दुसरा बघा, फ्रॉम द रिडिंग ऑफ द पॅसेज विच वन ऑफ दिस स्टेटमेंट्स डू यू थिंक इज करेक्ट. आता बघा, ह्याच्यासाठी थोडंसं पॅसेज कॉम्प्रिहेंड झाला पाहिजे आपल्याला, पण ठीक आहे आपण आता या प्रश्नांचा विचार करूया ऑप्शनचा. द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज सॉल्व्ड ऑल प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर. ॲप्लिकेशन ऑफ केमिकल्स हॅज रिझल्टेड इन एव्हरलास्टिंग प्रिझर्वेशन ऑफ ग्रेन्स. द ग्रीन रिव्हॉल्युशन इज मिक्स्ड ब्लेसिंग. सायंटिस्ट आर सॅटिस्फाईड विथ अचिव्हमेंट्स इन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. ओके, ठीक आहे. आपण समजा हा कळाला नाही, आपण ठीक आहे आता तसाच ठेवूया. परत पुढचा प्रश्न बघूया. परत एकदा वाचायचं आहे आपल्याला पॅसेज, लक्षात घ्या. द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज ब्रॉट विथ इट फॉर्मिडेबल प्रॉब्लेम ऑफ. फॉर्मिडेबल प्रॉब्लेम ऑफ आपल्याला वरच बघितलेला आहे आपण. पॉयझनिंग ऑफ फूड ग्रेन अँड अदर इटेबल्स. साधा म्हणजे फॅक्च्युअल क्वेश्चन असल्यासारखं आहे. वर साधं उत्तर सापडणार आहे तुम्हाला, सिम्पल फॅक्च्युअल. कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल पण नाही आहे. विचार करावा लागतोय किंवा समजून घ्यावं लागते आणि मगच उत्तराकडे येते. जसा 2 नंबरचा प्रश्न आहे तसं 3 नंबरचा सिम्पल फॅक्च्युअल आहे, वरच उत्तर आहे. ओके, आता चौथा प्रश्न बघा कुठला आहे आपल्या पुढं. द स्टेटमेंट दॅट रिव्हॉल्युशन हॅज ऑल्सो क्रिएटेड द हेवॉक बाय एक्सटर्मिनेटिंग द स्पेसिस ऑफ युजफुल पॅरासाइट्स अँड व्हायरसेस मीन्स ऑल पॅरासाइट्स अँड व्हायरस कीप्स पेस्ट अंडर कंट्रोल. पेस्टिसाइड्स अँड केमिकल्स kill parasite and viruses which control the pest are controlled by parasites. Application of chemicals to grains has created havoc. आणि शेवटचा प्रश्न बघा, which one of the following statement best reflects the underlying implication of the passage. Man's efforts of control nature to his advantage has always created unseen danger side by side. Research in one area leads to a challenge for further research in same field. At present, research in preservation of agricultural production is at crossroads. The excessive use of chemicals and pesticides is dangerous. बघा, आता ह्या 5 प्रश्नांचा ज्या वेळेला आपण वाचन करेन त्यावेळेला आपल्याला एक तर लक्षात येते की ग्रीन रिव्हॉल्युशनच्या बाबतीत आहे पेस्टिसाइड्स केमिकलचा काहीतरी दुरुपयोग होतोय, कारण त्याच्यावर 2दा प्रश्न पडलेला आहे. बघा, तिसरा पण प्रश्न आहे आणि चौथा पण प्रश्न आहे आणि 5वा पण प्रश्न आहे. म्हणजे थोडक्यात, आणि तिसऱ्या प्रश्नात पण तोच आहे कॉन्सेप्ट, पॉयझनिंग ऑफ फूड ग्रेन्स वगैरे. म्हणजे केमिकल पेस्टिसाइड्स यांचा दुरुपयोग काय होतोय ह्याच्या संदर्भात काहीतरी सांगितलेलं आहे. ग्रीन रिव्हॉल्युशन हा तर टॉपिकच आहे, वाचता क्षणी कळते आपल्याला. आणि त्याचा काय ग्रीन रिव्हॉल्युशनचा फायदा आहे, तोटा आहे, काय आहे ह्याच्या संदर्भात काहीतरी आहे. आता परत एकदा पॅसेज वाचतो बघा मी. नो डाऊट द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज लेड टू सेल्फ सफिशियन्सी इन फूड प्रोडक्शन बट इट हॅज ऑल्सो ब्रॉट विथ
द फॉर्मिडेबल प्रॉब्लेम ऑफ पॉयझनिंग ऑफ फूड ग्रेन्स अँड अदर इटेबल्स. ओके, पहिल्याच वाक्यात कळते आपल्याला की फूड प्रोडक्शनमध्ये सफिशियन्सी आलेली आहे आणि फॉर्मिडेबलचा अर्थ न कळू दे, पण काय आहे, प्रॉब्लेम आहे, कशाच तरी प्रॉब्लेम आणलेला आहे या ग्रीन रिव्हॉल्युशन. कुठला प्रॉब्लेम आणलेला आहे? पॉयझनिंग ऑफ फूड ग्रेन्स अँड अदर इटेबल्स. बघा, पहिल्या आणि तिसऱ्या प्रश्नांचं उत्तर इथंच मिळून गेलं आपल्याला. बरं, म्हणजे एक तर कळालं की ग्रीन रिव्हॉल्युशनमुळे सेल्फ सफिशियन्सी आलेल्या फूड प्रोडक्शनमध्ये, पण त्याचबरोबर पॉयझनिंग फूड ग्रेन्सचं आणि इटेबल्सचं पॉयझनिंग होते, हा एक प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे. दिस इज कॉज्ड बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स ऑन क्रॉप्स अँड पेस्टिसाइड्स रेसिड्यूज. आता हा प्रॉब्लेम कशामुळे झालेला आहे सांगितले बघा. दिस इज कॉज्ड बाय म्हणजे कारण सांगते कशामुळे, तर एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स रेसिड्यूज. आता इट हॅज ऑल्सो क्रिएटेड हॅवॉक बाय एक्सटर्मिनेटिंग द स्पेसिस ऑफ युजफुल पॅरासाइट्स अँड व्हायरसेस विच कीप पेस्ट अंडर कंट्रोल. एक्सटर्मिनेटिंग नाही कळालं, पण काहीतरी पॅरासाइट्स आणि व्हायरस हे कोणतरी होते आणि हे काहीतरी कंट्रोल करत होते त्या पेस्टचे, आणि त्यांच्यावर काहीतरी झालेला आहे गोंधळ या केमिकल्सच्या किंवा पेस्टिसाइडचा. हे एवढं तरी कळते बाबा, नेमकं काय होते बघूया आपण नंतर. त्या प्रश्नातच उत्तर आपल्याला चौथ्यात मिळणार आहे ह्याचं. Scientists are now worried about the resurgence of such formidable pests in menacing proportion which seem to undermine all that they have achieved in agricultural production. आणि सायंटिस्टला कशाबद्दल तरी वरीड आहेत आता. रिसर्जन्स ऑफ सच फॉर्मिडेबल स्पेसिस नाही का कळना, न कळू दे, पण सायंटिस्टना कशाची तरी भीती वाटते आता की मेन्सिंग प्रपोर्शनमध्ये काहीतरी परत अंडरमाइन होईल, काय होईल, अचिव्ड इन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. म्हणजे काळजीत आहेत सायंटिस्ट कुठल्या तरी, बरं कशाच्या काळजीत आहेत नाही कळलं आपल्याला, नाही, पण सायंटिस्ट काळजीत आहेत. ह्याचा अर्थ ग्रीन रिव्हॉल्युशनचा काहीतरी तोटा आहे. म्हणजे ग्रीन रिव्हॉल्युशनचा फक्त फायदाच झाला असं काही नाहीये की सायंटिस्टना कुठल्या तरी गोष्टीची काळजी पण वाटते. ह्याचा अर्थ फक्त ग्रीन रिव्हॉल्युशनचा फायदाच नाही तर तोटा पण होतोय. आता प्रश्नांकडे बघूया. आता प्रश्नांकडे बघा, ऑप्शन काढून कसं उत्तरापर्यंत यायचं. आता द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज लेड टू सेल्फ सफिशियन्सी इन फूड प्रोडक्शन, पहिल्याच ह्याच्यात कळून गेलेला आहे. तिसऱ्या प्रश्नाचं पण उत्तर कळते. द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज ब्रॉट विथ इट फॉर्मिडेबल प्रॉब्लेम ऑफ पॉयझनिंग ऑफ फूड ग्रेन अँड अदर इटेबल्स. ओके, दोन्ही ह्याच्यात आपल्याला ऑप्शन तिथंच दिलेले आहेत, त्यामुळं लगेच कळलेलं आहे. आता दुसरा प्रश्न सोडवूया आपण. फ्रॉम द रिडिंग ऑफ द पॅसेज विच वन ऑफ दीज स्टेटमेंट्स डू यू थिंक इज करेक्ट. आता कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे बघूया आपण. आता विचार करूया. द ग्रीन रिझॉल्युशन झाले तिथं रिव्हॉल्युशन. द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज सॉल्व्ड ऑल प्रॉब्लेम्स इन ॲग्रिकल्चर आहे का? सायंटिस्ट वरीड झालेले आहेत, ह्याचा अर्थ काहीतरी गोंधळ होतो ग्रीन रिव्हॉल्युशनमध्ये. पहिला ऑप्शन नाही, निघून गेला, इलिमिनेट केला. ऍप्लिकेशन ऑफ केमिकल्स हॅज रिझल्टेड इन एव्हरलास्टिंग प्रिझर्वेशन ऑफ ग्रेन्स. आता प्रिझर्वेशन हा शब्द तर कुठं आपल्याला वाचायला भेटला का रे वर? प्रिझर्वेशन हा शब्दच कुठं वाचायला भेटला नाही मला, या पर्यायाचा अर्थच कळाला नाही. पण तरी पण प्रिझर्वेशन ऑफ ग्रेन्स वगैरे मी कुठं वाचलंच नाही. प्रिझर्वेशन म्हणजे काय मला माहित नाही, ठीक आहे, नसू दे माहित, पण प्रिझर्वेशन हा शब्दच मी वर वाचला नाही. त्यामुळे मला 2 नंबरच्या बद्दल समजा डाऊट आहे, तसाच ठेवला, होल्ड ठेवला 2 नंबरचा. द ग्रीन रिव्हॉल्युशन इज मिक्स्ड ब्लेसिंग. मिक्स्ड ब्लेसिंग म्हणजे हा शब्द आपल्याला माहिती आहे, मे गॉड ब्लेस यू, ब्लेस आशीर्वाद. ओके, मिक्स्ड ब्लेसिंग. मिक्स्ड म्हणजे कसं आहे, संमिश्र, म्हणजे फायद्याचं पण आहे आणि तोट्याचं पण आहे. म्हणजे जसा वरदान आहे तसं शाप पण आहे. ओके, ठीक आहे. आता चौथ्याचा विचार करूया. सायंटिस्ट आर सॅटिस्फाईड विथ अचिव्हमेंट इन ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन. सायंटिस्ट वरीड आहेत ना, चौथा पण निघून गेला. म्हणजे राहिले आपल्याकडे कोण आता? दुसरा आणि तिसरा. ऍप्लिकेशन ऑफ केमिकल हॅज रिझल्टेड इन एव्हरलास्टिंग प्रिझर्वेशन ऑफ ग्रेन्स. प्रिझर्वेशन ऑफ ग्रेन्स तर मी वाचलंच नाही, पण त्याच्यापेक्षा मला मिक्स्ड ब्लेसिंग बरं वाटते. कारण ग्रीन रिव्हॉल्युशननं काय बाबा वरदान कसं आहे तर सेल्फ सफिशियन्सी झाली, आणि शाप का असेल? सायंटिस्ट वरीड आहेत. कशाच्या बाबतीत वरीड आहेत नाही कळलं मला, पण ठीक आहे, ते सायंटिस्ट वरीड आहेत. वर सायंटिस्ट खूप हुशार असतात, त्यांना ते वरीड आहेत म्हणजे निश्चितच काहीतरी धोकादायक आहे. म्हणजे हे काय असेल? कदाचित मिक्स्ड ब्लेसिंग असेल. चला, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आलं. द ग्रीन रिव्हॉल्युशन इज अ मिक्स्ड ब्लेसिंग. आता चौथा बघा. द स्टेटमेंट दॅट द रिव्हॉल्युशन हॅज ऑल्सो क्रिएटेड द हॅवॉक बाय एक्सटर्मिनेटिंग द स्पेसिस ऑफ युजफुल पॅरासाइट्स अँड व्हायरसेस मीन्स. आता एक्सटर्मिनेटिंग हा कळाला नाही आपल्याला, पॅरासाइट म्हणजे पण माहित नाही, व्हायरसेस आला, ह्याचा अर्थ पॅरासाइट्स पण त्याच्यासारखंच काहीतरी असणार आहे. आता काय म्हणतोय प्रश्न बघा. हेवॉक क्रिएट झालेला आहे. बरं, हेवॉक म्हणजे पण कळालं नाही, ठीक आहे. द रिव्हॉल्युशन हॅज ऑल्सो क्रिएटेड द हेवॉक बाय एक्सटर्मिनेटिंग ऑफ स्पेसिस ऑफ युजफुल पॅरासाइट अँड व्हायरसेस मीन्स काय आहे बघा. आता पर्यायावरून उत्तराकडे जाऊया. ऑल पॅरासाइट्स अँड व्हायरसेस कीप्स पेस्ट अंडर कंट्रोल.
आता ऑल पॅरासाइट्स आहे आणि वर तर वाक्य युजफुल आहे, म्हणजे ऑल पॅरासाइट्स किंवा व्हायरसेस हे पेस्टला कंट्रोल करतात का? पेस्ट म्हणजे तण थोडक्यात. पेस्टला कंट्रोल करायचं काम आहे का? वर वाक्य बघा आपल्या काय आहे इथं वाक्य. इट इज ऑल्सो क्रिएटेड हेवॉक बाय एक्सटर्मिनेटिंग द स्पेसिस ऑफ युजफुल पॅरासाइट्स अँड व्हायरसेस. त्यांनी ऑल कुठं म्हणलेलं आहे? युजफुल म्हणलेलं आहे. जसे युजफुल आहेत तसे युजलेस हार्मफुल पण असणार आहेत की काय? पॅरासाइट्स, व्हायरसेस. आता कोरोना व्हायरस किती हार्मफुल आहे बघतोय आपण. म्हणजे प्रत्येकच पॅरासाइट किंवा व्हायरस युजफुल असेल आहे का? नाहीये. म्हणजे ऑल कसे असतील तिथं? ऑल असू शकणार नाही. कॉमन सेन्सचा पहिला निघून गेला. दुसरा बघा, पेस्टिसाइड्स अँड केमिकल्स किल पॅरासाइट्स अँड व्हायरसेस विच कंट्रोल पेस्ट. थोडंसं मला बरं वाटतं हे की हेवॉक क्रिएट झालेला आहे की युजफुल आणि पॅरासाइट्स आणि व्हायरस एक्सटर्मिनेट होते. एक्सटर्मिनेट म्हणजे कळालं नाही की जे पेस्ट कंट्रोलमध्ये ठेवतात, म्हणजे त्यांना काहीतरी तोटा होत असणार आहे, त्यांच्यावर त्यांचं नुकसान होत असणार आहे काहीतरी युजफुल पॅरासाइट्स आणि व्हायरसेसचं. मला जरा हा बरा वाटतोय. बरं तिसरा आणि चौथा बघूया. द पेस्ट आर कंट्रोल्ड बाय पॅरासाइट्स. ओके ठीक आहे, पेस्ट आर कंट्रोल्ड बाय पॅरासाइट्स, पण त्याच्यावर काय परिणाम होतोय केमिकलचा हे वाक्य ते उत्तर सांगत नाही ना. आणि चौथं बघा, ऍप्लिकेशन ऑफ केमिकल्स टू ग्रेन्स हॅज क्रिएटेड हेवॉक. आता ग्रेन्सचा संबंधच नाही. आपण विचार कोणाचा करतोय? पॅरासाइट्स आणि व्हायरसवर त्या केमिकलचा काय परिणाम होतोय ते बघतोय. ग्रेन्सवर होतोय, पण ते ग्रेन्स हा त्या स्टेटमेंटचा विषयच नाहीये. म्हणजे चौथा पण निघून गेला आणि तिसरा पण निघून गेला, राहिला दुसराच. मला एक्सटर्मिनेटिंगचा अर्थ कळाला नाही, मला हेवॉकचा अर्थ कळाला नाही, मला पॅरासाइट पण माहित नव्हता. परंतु लॉजिकल विचार केला मी, पॅसेजमध्ये काय दिलेलं आहे त्याचा विचार केला, ऑप्शनचा विचार केला, इलॉजिकल ऑप्शन्स काढून टाकले. मी बरोबर ऑप्शन पाशी येऊन पोहोचलो. ऑप्शन क्रमांक 2. आता शेवटचा प्रश्न बघा. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स बेस्ट रिफ्लेक्ट द अंडरलाईंग इम्प्लिकेशन ऑफ द पॅसेज. आता म्हणजे थोडक्यात थीमच विचारली आपल्याला. मॅन्स एफर्ट्स ऑफ कंट्रोल नेचर टू हिज ॲडव्हान्टेज हॅज ऑलवेज क्रिएटेड अनसीन डेंजर साईड बाय साईड. आता बरं ठीक आहे बाबा, माणसाचा एफर्ट जो आहे तो काही प्रगती करतोय, त्याच्यामुळे अनसीन डेंजर येत आहेत. बरं ठीक आहे, मला जरा बरं वाटते ही थीम. आता ही जनरलाइज्ड थीम झाली, एकदम जनरलाइज्ड थीम. ओके, आपण बघूया आणखीन. रिसर्च इन वन एरिया लीड्स टू अ चॅलेंज फॉर फर्दर रिसर्च इन सेम फील्ड. एका एरियामध्ये समजा एखादा रिसर्च झाला, तर तो रिसर्च त्या फील्डमध्ये पुढचा रिसर्च करण्यासाठी अडचण निर्माण करतं. चॅलेंज म्हणजे तर कळते. बरं असं तर कुठंच काय दिसत नाही मला. ह्यांनी काय असं सांगितलं नाही की फर्दर स्टडीसाठी कुठंतरी चॅलेंज पोज होते ग्रीन रिव्हॉल्युशनच्या या रिसर्चमुळं. फर्दर त्याच्यामध्ये त्या ॲग्रिकल्चरल फील्डमध्ये रिसर्च करण्यासाठी कुठंतरी चॅलेंज पोज होते, असं तर कुठंच काय सांगितलेलं नाही. त्यामुळे दुसरा तर निघूनच गेला. ॲट प्रेझेंट रिसर्च इन प्रिझर्वेशन ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्शन इज ॲट द क्रॉस रोड्स. ॲट द क्रॉस रोड्स कळलं नाही तरी ठीक आहे, पण प्रिझर्वेशनचा संबंध चालला नाही ना. प्रिझर्वेशनच्या संदर्भात सांगतच नाही ना हा पॅसेज काय. हे मागाशी पण आपण बघितलेलं आहे. प्रिझर्वेशन अख्ख्या पॅसेजमध्ये कुठे शब्द आलेला नाही. त्यामुळे हा प्रिझर्वेशनचा पण ऑप्शन निघून गेला. म्हणजे दुसरा आणि तिसरा तर असाच निघून गेला. आता पहिला आणि चौथा बघूया कुठला आहे. द एक्सेसिव्ह यूज ऑफ केमिकल्स अँड पेस्टिसाइड्स इज डेंजरस. हा, हे मात्र मला जरा जास्त सुटेबल वाटते, कारण माझ्या 2-3 प्रश्नांमध्ये सुद्धा हेच विचारलं गेलेलं आहे की केमिकल्स आणि पेस्टिसाइडचा जास्त वापर केल्यानं काय होते. बघा प्रश्न क्रमांक 3 मध्ये आलेला आहे बघा, पॉयझनिंग ऑफ फूड ग्रेन्स अँड इटेबल्स, त्याच्यावरचाच प्रश्न होता तो. त्यानंतर चौथा पण प्रश्न तोच होता की केमिकल्स आणि पेस्टिसाइड्समुळे युजफुल व्हायरसेस, पॅरासाइट्स मरतायत. म्हणजे सगळ्यात महत्वाची थीम माझी हीच दिसते. पहिला तर खूप मोठा म्हणजे जनरलाइज्ड आहे, मॅन्स एफर्ट ऑफ कंट्रोल नेचर. बरं कंट्रोल करतोय नेचरला असं कुठं काय सांगितलेलं आहे? बरं ठीक आहे, कंट्रोल म्हणजे बाबा जेनेटिक मॉडिफाय फूड करतोय किंवा काय करतोय बाबा, नेचरच्या अगेन्स्ट जाऊन उत्पादन वाढवलेलं आहे, ग्रीन रिव्हॉल्युशन केलेलं आहे. बरं असा पण काही इथं जास्त उल्लेख आहे असं काय नाही. सगळ्यात जास्त उल्लेख केमिकल्स आणि पेस्टिसाइड्स आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम. ग्रीन रिव्हॉल्युशन झालं पण त्याच्याबरोबर आलेले हे दुष्परिणाम आहेत. हे तरी एवढं मला जनरलाइज्ड सेन्स झालेलं आहे. ह्याच्यावरनं मी चौथा प्रश्न बरोबर असेल, उत्तर ऑप्शन बरोबर असेल हे तर विचार करू शकतोय. म्हणजे मॅन्स एफर्ट्स टू कंट्रोल हा जनरलाइज्ड सेन्समध्ये जरी ठीक असलं तरी ह्या पॅसेजच्या बाबतीत मात्र ते तितकंसं योग्य वाटत नाही मला. त्यामुळं माझा ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा मला या पॅसेजमधले कितीतरी शब्द कळाले नव्हते, पण आता तुमच्या लक्षात येते का बघा, मला कितीतरी शब्द कळाले नाहीत, परंतु पॅसेज सोडताना मला त्या किती शब्दांचा उपयोग लागला रे, किती शब्दांचा यूज झाला. मला एक्सटर्मिनेटिंगचा यूज लागला, कळलं नाही तरी मी त्याच्यावरनं सेन्सवरनं कळू शकलो. हेवॉक कळाला नव्हता,
हेवॉकचा काय उपयोग झाला, किंवा इथं अंडरमाइन कळालं नव्हतं, किंवा मेन्सिंग प्रोपोर्शन मला कळालं नव्हतं, शेवटचं वाक्य तर मला काहीच कळलं नव्हतं, रिसर्जन्स म्हणजे मन समजा कळालं नव्हतं, रिसर्जन्सचा आला कुठं आपल्याला उपयोग झाला, किंवा फॉर्मिडेबलचा उपयोग झाला कुठं, फॉर्मिडेबल हा शब्द कळाला नाही, झाला कुठं उपयोग, किंवा मेन्सिंग प्रोपोर्शन म्हणजे कळालं नाही, अंडरमाइन म्हणजे काय कळालं नाही. मला सांगा, केवळ आपण आपलं लॉजिक वापरून आणि पॅसेजकडे बघण्याच्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूड करून आपण या पॅसेजच्या 5च्या 5 प्रश्नांची उत्तर काढली. मी काय म्हणतोय, राहू दे 5च्या 5, कमीत कमी 3 ते 4 तरी सोडवू शकाल ना. बरं, 100 पैकी 150 पैकी 90ला पास समजा जनरलच्या बाबतीत, म्हणजे 60% पास आहे आपण, म्हणजे 10 पैकी 6 म्हणजे 5 पैकी 3 जरी सुटलं तरी आपण पासिंग प्रोपोर्शन आहे. मग मला सांगा की 3 तर कशी पण सुटतायत, आणि थोडा लॉजिकल विचार केला तर 4था आणि 5वा पण सुटू शकतोय. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं, खूप कमी वेळ राहिलेला आहे, म्हणूनच जाता जाता तुम्हाला एक मदत म्हणून हा मी व्हिडिओ केलेला आहे. तर पॅसेजकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला, पॉझिटिव्हली पॅसेज वाचा, पूर्ण पॅसेज पहिल्यांदा वाचून काढा, ऑप्शनची मदत घ्या, वाटलं तर परत पॅसेज वाचा, आणि लॉजिकली ऑप्शन्स इलिमिनेट करा. तुम्ही 3 चुकीचे ऑप्शन काढलं तरी एका बरोबर ऑप्शनकडे जात आहे. बरं, 4 पैकी 3 नाहीत काढता आले, समजा 2 चुकीचे ऑप्शन काढले बाजूला, तर मला सांगा 4 पैकी 1 ऑप्शन लिहिणं सोपं का 2 पैकी 1 ऑप्शन लिहिणं? 2 पैकी 1 ऑप्शन लिहिणं कधी पण सोपं. 50% तुमची प्रोबॅबिलिटी झाली उत्तर बरोबर येण्याची. म्हणजे ऑप्शन्स इलिमिनेट करत चला. प्रश्न अवघड नसतो, ऑप्शन्समुळे तो प्रश्न अवघड होत असतो. ऑप्शन्स इलिमिनेट करायला शिका, लॉजिकल थिंकिंग करायला शिका, आपलं सगळं बॅकग्राऊंड नॉलेज तिथं आणा. आता ग्रीन रिव्हॉल्युशन, हरित क्रांती, हे बॅकग्राऊंड नॉलेज मला, हरित क्रांती म्हणजे अन्नधान्य स्वावलंबन, हे सगळं माझ्याकडे बॅकग्राऊंड नॉलेज असेल, किंवा आता केमिकल्स, फर्टिलायझर्स किंवा पेस्टिसाइडचा दुरुपयोग, हे सगळं बॅकग्राऊंड नॉलेज असेल माझ्याकडे, तर आरामात हा पॅसेज सुटून जातोय मला. तर अशा पद्धतीने विचार करा आणि अशा पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. ओके, तर आपल्या सगळ्यांना परत एकदा बेस्ट ऑफ लक. आणि जर आपल्याला व्हिडिओ हा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचं कमेंट आम्हाला आमच्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पण करा. ओके, थँक्यू.